पोलीस स्टेशनचे रेट सांगू काय मी? प्रत्येक माणसाच्या पाठी दलाल किती पैसे देतो ते? महानगरपालिकेचे रेट सांगू काय मी? ज्या भागामध्ये ते नेतृत्व करतायत त्यांनी तिथली इन्फॉर्मेशन आम्हाला द्यावी. नक्कीच त्याच्या आधारे आम्ही कारवाई करू. काही अडचण नाही. पोलिसांच्या कारवाई होतच आहेत, पण त्याच्यामध्ये आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण आम्हाला द्यावी. आपण जे मुद्दे उपस्थित केले आपल्याकडे असतील तर द्या म्हटले, आपण द्यावी ना, आम्ही कारवाई करू त्याच्यावरती. महाविकास आघाडी असताना 2.5 वर्षामध्ये काय काय दिवे लावलेत, काय काय गोष्टी केलेल्या आहेत, या मला आता सभागृहामध्ये आता मला ते बोलून मला वेळ घालवायचा नाही. सभापती महोदय, हा विषय प्रवीण दरेकर साहेबांनी आणला त्याबद्दल खरोखर त्यांचं मी आभार मानतो. का? हा विषय काय राजकीय नाहीये, हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षतेचा विषय आणि देशाची राष्ट्रीय सुरक्षता प्रथम आहे, त्याच्या बाबतीत कुठलाही कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. परंतु हे जे काय आता सांगतायत गृहराज्यमंत्री की केंद्र सरकारचा इनपुट, त्याच्यावरती कारवाई, मग कशा प्रकारची कारवाई होते, कशा प्रकारची कारवाई होते नाही. अहो, मुंबईमध्ये पोलिसांना आणि महानगरपालिकेला काय माहित नाही असं कधी झालंय? कुठली वस्ती अशी आहे की जिकडे बांगलादेशी नाही आहेत? जिथे जिथे झोपडपट्ट्या बांधल्यात आणि ज्या झोपडपट्ट्यांमध्ये कारखाने चालतायत, त्यांची मोडस ऑपरेंडी काय? की झोपडपट्टीमध्ये सगळ्या झोपडपट्ट्या मुंबईतल्या बघा, वरचा खालचा माळा मालक राहतो, वरचे 2 माळे हे भाड्याने देतो, दुसऱ्या माळ्यावरती कारखाना, मग तो कारखाना कपड्याचा असेल, तो कारखाना जेम्स अँड ज्वेलरीचा असेल, तो कारखाना वेगवेगळ्या हँडमेड असेल, जरीचा असेल, हे सगळे इमिटेड ज्वेलरीचे असतील, हे सगळे कारखाने वेगवेगळ्या मुंबईमध्ये वस्त्यांमध्ये आहेत आणि तिथेच सगळे बांगलादेशी कामगार आहेत. हे काय पोलिसांना माहित नाही? हे काय महानगरपालिकेला माहित नाही? हे आय कार्ड तपासू, आधार कार्ड तपासू, हे तपासू, तिकडचे काय दलाल माहित नाहीत? हे काय उत्तरं देत आहेत इकडे? हा काय आंतरराष्ट्रीय विषय आहे का की गोलमेज टेबलावरती नेऊन तो सोडवायचा आहे? अरे लोकल पोलिसाला सांगितलं तर 15 दिवसात साफ करून टाकतील. 15 दिवस पण नाही लागणार. आज सगळे धंदे जे आहेत, जसं तुम्ही सांगितलं बांधकाम व्यवसायामध्ये आज ते लोक आहेत, आज जेम्स अँड ज्वेलरीमध्ये ते लोक आहेत, आज फुलांचं मुंबईमध्ये डेकोरेशन चालते त्याच्यामध्ये ते लोक आहेत, मच्छी ते लोक विकतायत, आज फेरीवाले ते लोक आहेत. हे काय पोलिसांना माहित नाही? हे महानगरपालिकेला माहित नाही? आज राज्य कोणाचं पण असू देत, या यंत्रणा तर त्याच आहेत ना. आज मी आहे राज्यावरती, उद्या तुम्ही आहात, पण यंत्रणा तर त्याच आहेत ना. या यंत्रणांना काय माहित नाही का हे कोण आहेत ते? आणि म्हणून आज तुमचेच लोक आरोप करतायत की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला दम देत आहेत तुमचं सरकार, आणि दम तुम्ही खाताय आणि सभागृहात येऊन सांगताय की आम्ही दम खातोय म्हणून. हे फार गंभीर आहे. हा जो विषय राष्ट्रीय सुरक्षेचा विषय, 2-5 बांगलादेशी इथे राहिले मोठा विषय नाही आहे, पण त्याच्यात 2-4 अतिरेकी आले बांगलादेशातनं आणि देशात जर घातपात घडवून गेले तर फार मोठा विषय आहे. नीट समजून घ्या विषयाचं गांभीर्य. हे राजकारण म्हणून या विषयाकडे बघू नका. हा विषय देशाचा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय, आपल्या आणि बांगलादेशचे संबंध जे काही ताणलेत त्या दृष्टिकोनातनं या विषयाकडे बघितलं पाहिजे. आज किरीट सोमय्याला तर तुम्ही आता काय काम ठेवलं नाही, अर्धे सगळे नेले तिकडे, ते आपले घेऊन फिरतायत सगळीकडे. अरे त्यांना माझ्या बरोबर पाठवा, मी असे 2000 लोक शोधून देतो एका दिवसात, असेच देतो. बँड्रापासून अंधेरीपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर चला, मी तुम्हाला 2 दिवसात 2000 लोक शोधून देतो. प्रवीण दरेकरला काय माहित नाही आपल्या भागात कुठे आहेत ते? मुंबई जे राहणाऱ्या लोकांना माहित नाही कुठे राहतात ते? हे सगळ्यांना माहिती आहे.